रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वास आणि नातं. सागर आणि विनयला सोबत बघून रिया धास्तावली. दोघे अगदी हसत हसत बोलत होते. त्यांचे नक्की काय बोलणे चालले असेल या विचारात रिया दरवाजात उभी राहून त्या दोघांकडे बघत होती. तेवढ्यात आईने आवाज दिला. रिया पटकन आतमध्ये निघून गेली. विनय सोबत बोलून सागर घरात आला. रिया खूप भीत त्याच्यासमोर जाऊन त्याला पाणी देत म्हणाली, काय बोलत होतात तुम्ही दोघे? तिच्या चेहऱ्यावरचे भेदरलेले भाव बघून सागर तिला काहीच नाही म्हणाला. रिया अजूनच घाबरली. विनयने नक्की काहीतरी चुकीचे सांगितले असावे म्हणूनच सागर आता चिडला असावा या विचारात रिया गुरफटून गेली. आई तिला जेवायला ताटे वाढून घ्यायला सांगत होती आणि ती पुतळ्यासारखी निरशळ झाली होती. पुढची कामे यंत्रवत पार पाडून रिया तिची बॅग घेऊन सागर सोबत निघाली. आई बाबा आणि निखिल